खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर आणि लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली आणि यातले जवळपास आता 1829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाही झालेले आहेत। म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे, त्यामुळे जवळपास हे 2215 कोटी रुपये हे तर जमा होतील। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आता पीक विमा वितरण म्हणजेच की आज सकाळपासून डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। आता बघा, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बघा पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे। कारण बघा, हा महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। आणि बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्याची लॉटरी सुद्धा लागलेली आहे, कारण की 100% शेतकऱ्याच्या खात्यात आता बघा पीक विमा जमा होणार आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिली, त्याचप्रमाणे कोणत्या पिकासाठी किती हेक्टर प्रमाणे पैसे जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपयापर्यंत पीक विमा वाटप होत आहे। लक्ष प्रकार काय शेतकरी मित्रांनो, भरपूर दिवसाची शेतकरी बघा प्रतीक्षा करत होते, शेतकऱ्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि एवढी रक्कम शेतकरी मित्रांनो बघा 3 वर्षाची मिळणार आहे। कोणत्या कोणत्या वर्षाची बघा, ज्यांची 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाच्या अतिवृष्टीमुळे, त्याचप्रमाणे बघा नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे। त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, महाराष्ट्र राज्यातील बघा 36 जिल्ह्यापैकी शेतकरी मित्रांनो 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झालेला असून लवकरच आता तिसरा टप्पा वाटप होणार आहे। या टप्प्यामध्ये बघा पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी प्रमाणे वाटप होत आहे आणि पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा 3 वर्ष झालं शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते। बघा त्यांना पीक विमा भरून सुद्धा त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते, त्यामुळे हा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हाती घेतलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे आणि शेतकऱ्याला आता लॉटरी सुद्धा लागलेली आहे, कारण की खास अर्थाने बघा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यात सुद्धा आता पीक विम्याचे पैसे वाटप होतीलच। आणि ज्यांचे 3 वर्षाचा म्हणजे की 3 वर्षात बघा शेतकरी मित्रांनो 2022 तसेच 2023, 2024 अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, त्यांना पंचनामा केला असल्यास तुम्हाला 100% पीक विम्याचे पैसे जमा म्हणजेच की आज निधी जमा होत आहे। शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, हे पीक विमा 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे वाटप होत आहे। आणि 2022 आणि 2023 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे मिळाले नव्हते, तसेच 2024 मध्ये झालेल्या नुकसानीची पैसेही बाकी होते, त्यांच्या अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी ही सर्वात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट बातमी आलेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे। भरपूर शेतकरी बांधवांना बघा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत होता, आता डायरेक्ट 100% शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, या 50 पिकापैकी कोणत्याही पिकाचं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं असेल आणि कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला। बघा या ठिकाणी तालुका निहरी पीक विमा रक्कम जाहीर झालेला असून आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला बघा 75% पीक विम्याच्या यादीत वर्ष 2024 आणि बघा 32 जिल्ह्यामध्ये जाहीर झालेला आहे
आणि 2022 मध्ये सुद्धा पीक झोपलेले होतं आणि तर 2025चा पीक विमा सुद्धा तात्कालीन वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यात 2025चा सुद्धा डायरेक्ट पीक विमा जमा होणार आहे. आता 2025चा पीक विमा कधीपासून वाटप होईल, बऱ्याच शेतकऱ्याचे असे प्रश्न येत होते. आता त्या शेतकऱ्याचे प्रश्न सुद्धा आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. बघा शेतकरी मित्रांनो, तसेच तुमचा अर्ज पात्र ठरला आहे का यांची माहिती देण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यांची यादी कशा प्रकारे बघायची, जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील अशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे. आणि या पीक विमा योजनात बघा घोटाळा झाला असून अपात्र लोकांनाही अर्ज भरून पैसे लुटल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे जे खरोखरच लाभार्थी असतील त्यांच्या खात्यात मागील 3 वर्षाचा पीक विमा एकत्रपणे वितरित होत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बघा अपात्र लोकांनी अर्ज भरून पैसे शेतकऱ्याचे लुटलेले दिसून आलेले आहे सरकारला. त्यामुळे आता सरकारने काही अटी लावण्यात आलेल्या आहेत आणि बघा पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा लावण्यात आलेली आहे. आता पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आता सरकारने जाहीर करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज निधी जमा होत असल्याने जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. आता काही जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे. ते कोणता जिल्हा आहे म्हणजे जे बघा परभणी जिल्हा. आता शेतकरी मित्रांनो, परभणी जिल्ह्यामधील 4 लाख शेतकरी बांधव हे बघा पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्र बघा 8 लाख शेतकरी बांधव हे बघा पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहे. या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झाल्याचे खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा वाटप होत आहे. आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, या व्यतिरिक्त जालना जिल्हा, अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर अशा जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होतीलच. आता अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरत नाही. यामधील फक्त काही तालुके पात्र ठरतात. तुम्ही यादीत आहात का, तुमचं नाव यादीत आहे का, तुम्ही नक्कीच तपासा. जर तुमचं यादीत नाव असेल तर 100% शेतकरी मित्रांनो तुम्हाला पैसे जमा होणार आहे. बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधवांनो बघा, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत होता. आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. बघा कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही जिल्ह्यामध्ये आणि कोणत्याही बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे यांची आपण एका मिनिटामध्ये माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला नियमाचे पालन केले नसेल तर या ठिकाणी सर्वांनाच पैसे येतील. फक्त तुम्हालाच या पीक विम्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपण पीक विम्यापासून वंचित राहू नये, आपल्याला पीक विम्याचे पैसे मिळाव, तर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे कामे केलेले आहे का हे पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आता ते कोणते कामं आहे बघा, बँकेची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमचं खातं सुद्धा या यादीच्या बँकेचं नाव असेल, बघा या यादीत तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुम्हाला पैसे जमा होणार आहे. बघा बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनडा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, IDFC बँक, त्याचप्रमाणे बघा तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इंडियन बँक, त्याचप्रमाणे पोस्ट पेमेंट बँक, यासोबतच सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकांमध्ये पैसे वाटप होतील. महत्त्वाचं काम म्हणजेच की तुमचं आधार कार्ड बँकला लिंक असायलाच पाहिजे आणि बँक खात्याची KYC केलेली आहे का हे सुद्धा तुम्हाला तपासायचं आहे. जर तुमचे हे कामं पूर्ण असतील तर तुमच्या खात्यात आता पैसे डायरेक्ट जमा होणार आहे. म्हणजेच की तुमच्या खात्यात पैसे बघा म्हणजेच की येणार, 100% येणार म्हणजे येणार. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती दिलेली आहे. तर अचानक तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.